बुद्धिमत्ता पाठ 9वा तर्कसंगती व अनुमान. या पाठावरती आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. या पाठामध्ये दोन मुख्य घटक असतात, म्हणजे भाषिक आणि अभाषिक. तर यामध्ये भाषिकमध्ये प्रश्नांचे स्वरूप शाब्दिक असते. त्याच्यामध्ये वय, तुलना, उंची, नावात बदल, नाती इत्यादी उपघटक किंवा कोड्याच्या प्रकारातील प्रश्न विचारलेले जातात. आणि अभाषिकमध्ये जे प्रश्नाचे स्वरूप आहे हे भौमितिक आकृत्यांवर आधारित प्रश्न दिलेले असतात. तर आपल्याला हा पाठ पाहायचा आहे आणि या पाठावरील आपण स्वाध्याय आता पाहूया. स्वाध्याय 9.1 मध्ये प्रश्न पहिला जे आपल्याला विचारलेला आहे की ध्रुव हा भगवानपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. दोघांच्या वयाची बेरीज 32 वर्ष असल्यास ध्रुवचे 3 वर्षानंतरचे वय किती असेल? तर आता याचं आपण स्पष्टीकरण करून पाहूया हा प्रश्न. या ठिकाणी पहा, ध्रुव आणि हा भगवान आहे. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे की भगवानपेक्षा ध्रुव हा 10 वर्षांनी मोठा आहे. ह्या भगवानपेक्षा हा ध्रुव 10 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे भगवान हा x आहे, तर हा x अधिक 10 आहे. आणि दोघांच्या वयाची बेरीज आपल्याला सांगितली आहे 32 वर्ष. तर आपण या ठिकाणी भगवानचं वय काय आहे काढून घेऊया, म्हणजे हा 10 वर्षांना मोठा आपोआपच निघेल. आता या ठिकाणी x अधिक 10 अधिक x बरोबर 32. तर x 2x अधिक 10 बरोबर 32. 2x बरोबर 32 वजा 10 म्हणजे 32 मधून 10 गेले, राहिले. तर x बरोबर 22, हे गुणिले 2 भागिले झाले, तर x बरोबर 11 आले. तर या ठिकाणी भगवान हा 11 वर्षाचा आहे आणि ध्रुव हा 10 वर्षाने मोठा आहे भगवानपेक्षा. म्हणून 11 मध्ये जर आपण 10 मिळवले तर 11 आणि 10 किती झाले? 21. तर या ठिकाणी ध्रुव हा 21 वर्षाचा आहे. 11 वर्ष चा भगवान आहे, तर ध्रुव हा 21 वर्षाचा आहे. ध्रुवचं 3 वर्षानंतरचं वय म्हणजे आता सध्या त्याचं वय काय आहे? 21 वर्ष आहे. आणि 21 मध्ये 3 वर्षानंतरचं वय म्हणजे 21 अधिक 3 बरोबर 24 वर्ष. म्हणून ध्रुवचे वय हे 3 वर्षानंतरचे 24 वर्ष राहील. तर आपल्या पर्यायामध्ये 24 वर्ष आहे का पाहूया. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे 24 वर्ष हे आपलं योग्य उत्तर आहे या ठिकाणी. तर प्रश्न दुसरा काय म्हटलेला आहे की आईचं वय मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. जर आईचं वय 50 वर्ष असेल तर मुलाचे आजचे वय किती? तर आपण या प्रश्नाचं स्पष्टीकरण करूया. तर या ठिकाणी बघा, आई आणि मुलगा आपण लिहून घेऊ. आई आणि मुलगा. आपल्याला आईचं सध्याचं वय 50 वर्ष दिलेलं आहे. तर मुलाचं वय काय म्हणते? मुलाच्या आईचं वय जे आहे मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा. आता मुलाचं वय आपल्याला माहित नाही, आपण x धरू. म्हणजे एक्सच्या तिपटीपेक्षा म्हणजे x गुणिले 3 आणि त्यापेक्षा तिपटीपेक्षा पुन्हा 5 ने जास्त आहे. आणखी 5 ने जास्त आहे म्हणजे अधिक 5 परत त्याच्यामध्ये. तिपटीपेक्षा म्हणजे हा गुणाकार, पटीमध्ये म्हणजे गुणाकार. म्हणजे मुलाचं वय x होतं, x गुणिले 3 अधिक 5 आणि बरोबर 50. तर आपण या ठिकाणी या दोघांचा गुणाकार केला, 3x अधिक 5 बरोबर 50. 3x बरोबर 50, हे अधिक 5 इकडे येऊन वजा 5 होतील. तर 3x बरोबर 50 मधून 5 गेले 45 झाले. म्हणजे x बरोबर आहे 45, हे गुणिले 3 भागिले 3 झाले, 3 5 15 म्हणजे x बरोबर आहे 15. म्हणजे ह्या मुलाचं वय किती आलेलं आहे? 15 वर्ष. बघा बरं, गणितात म्हणल्याप्रमाणे झालं का की आईचं वय मुलाच्या वयाच्या तिपटीपेक्षा जास्त आहे. आईचं वय 50 आहे म्हणजे याचं 15 आहे. 15 गुणिले जर आपण त्या ठिकाणी 3 केले, तिपटीपेक्षा म्हणजे 15 त्रिक 45, तिपटीपेक्षा 5 ने जास्त आहे म्हणजे याच्यामध्ये आणखी 5 मिळवले बरोबर 50 आईचं वय आलं का? तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे आपण पाहिलेलो आहोत. तर मुलाचं वय आपल्याला 15 वर्ष आलेलं आहे. आपल्या पर्यायामध्ये आहे का ते पाहूया. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 15 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न तिसरा काय म्हटलं आहे की कोमल व श्वेताच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज 25 वर्ष असल्यास आणखी 5 वर्षानंतर दोघींच्या वयाची बेरीज किती असेल?
तर याचं आपण स्पष्टीकरण पाहू. आपण या ठिकाणी कोमल लिहू आणि आपल्याला श्वेता, या दोघींचं काढायचं आहे आपल्याला, कोमल आणि श्वेता. तर कोमल आणि श्वेताच्या 5 वर्षापूर्वींच्या वयाची बेरीज. आता हे 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी दोघींच्या वयाची बेरीज किती होती? 25 वर्ष होती. तर मग आता 5 वर्षापूर्वी म्हणजे आता सध्याचा आपल्याला बघावं लागेल दोघींचं वयाची बेरीज काय असेल. सध्या त्या दोघींच्या वयाच्या बेरजेमध्ये आपण काय करू की ह्या 25 मध्ये 5 वर्षापूर्वी झालं हे. आता सध्याच्या ह्याच्यामध्ये हे 5 परत, हे तिचे 5 आणि हिचे 5, म्हणजे आपण यामध्ये मिळवायचे या 25 वर्षामध्ये. 25 आणि 5 30 आणि 30 आणि 5 35 वर्ष, म्हणजे सध्या त्यांच्या वयाची बेरीज 35 वर्ष आहे. पण आपल्याला सध्याच्या वयाची बेरीज सांगितलं नाही त्यांनी, की 5 वर्षानंतर म्हणलेलं आहे आपल्याला. तर 5 वर्षानंतर म्हणल्यानंतर आपल्याला आणखी यामध्ये या 35 वर्षामध्ये आपल्याला परत 5-5 वर्ष आपल्याला मिळवावे लागतील. म्हणजे 35 आणि 5 40 आणि 40 आणि 5 45 वर्ष. तर 5 वर्षानंतर दोघींच्या वयाची बेरीज काय होईल? 45 वर्ष. तर परीक्षेमध्ये असंच करायचं की जर आपल्याला त्या दोघींच्या वयाची किंवा त्या दोघांच्या वयाची 5 वर्षापूर्वीची दोघांच्या वयाची बेरीज 25 वर्ष होती, तर मग आपण काय करायचं की त्यावेळेला की त्यांनी 5 वर्षापूर्वी 25 वर्ष होती म्हणून सांगितलं होतं. म्हणून आपण सध्यामध्ये सुद्धा सध्याचं वय अगोदर काढायचं. सध्याच्या वयामध्ये सुद्धा त्यांचे 5-5 वर्ष आपण मिळवायचे आणि मग आलेलं जे वय आहे, वयाची बेरीज जी आहे त्या दोघांची सध्याची, त्याच्यामध्ये पण नंतर पुन्हा 5 वर्षानंतर म्हटल्यामुळं त्यांच्यामध्ये सुद्धा आणखी तिचे 5 आणि त्याचे 5, म्हणजे असं मिळून ते 10 वर्ष ॲड करायचे आणि त्यावेळेस आपल्याला 5 वर्षानंतर आपल्याला त्या दोघांच्या वयाची बेरीज आपल्याला मिळून जाते. तर या ठिकाणी दोघींच्या वयाची बेरीज 5 वर्षानंतरची ही 45 वर्ष असेल. आपल्या पर्यायामध्ये आहे का पाहूया. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर राहील. प्रश्न 4. 3 भावांच्या वयांची बेरीज 25 वर्ष आहे. त्यापैकी एका भावाचे वय 11 वर्ष असल्यास जुळ्या असणाऱ्या भावांचे प्रत्येकी वय किती? तर या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण पाहूया. आता हे पहा, आपल्याला काय सांगितलं की 3 भावांच्या वयाची बेरीज. आता 3 भाव म्हणजे आपल्याला माहित नाहीत. हा एक भाऊ आहे, हा दुसरा भाऊ आणि हा तिसरा भाऊ. तर या तिन्ही भावांच्या वयाची बेरीज जी केलेली आहे ती किती आहे? 25 वर्ष. तर त्यापैकी एका भावाचं वय त्याने 11 वर्ष आपल्याला सांगितले, म्हणजे हा किती वर्षाचा आहे? हा 11 वर्षाचा आहे. तर मग या दोघांचे वय तर माहित नाहीत आपल्याला, म्हणून ह्याला पण आपण x धरू, याला पण x धरू. मग हे अधिक ज्या यांच्या वयाची बेरीज काय सांगितलेली आहे? 25. तर या ठिकाणी 11 अधिक हे x म्हणजे 2x बरोबर 25. 2x बरोबर 25. हे अधिक इकडे येऊन 11 होतील वजा 2x बरोबर आहे 14 राहतात. तर x बरोबर आहे 14, हे गुणिले 2 इकडे येऊन भागिले 2 होतील, 2 14, म्हणजे x बरोबर आहे 7 आलेला आहे. x बरोबर 7 आलं म्हणजे हाही 7 वर्षाचा आहे आणि हाही 7 वर्षाचा आहे, कारण हे दोघंही जण जुळे आहेत. म्हणून ह्या भावाचं वय आणि ह्या भावाचं वय 7-7 वर्ष आहे. आपल्या पर्यायामध्ये 7 वर्ष आहे का पाहूया. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. तर प्रश्न 5वा काय म्हणला आहे की सूरजचे 10 वर्षापूर्वीचे 25 वर्ष वय होते, तर आणखी किती वर्षांनी 40 वर्षाचा होईल? तर याचं स्पष्टीकरण पाहू. हे पहा, सूरजचे 10 वर्षापूर्वी 25 वर्ष वय होते. तर 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी त्याचं वय किती होतं? सूरजचं 25 वर्ष वय होतं. 25 वर्ष. तर 10 वर्षापूर्वीचं म्हणजे आता आपल्याला आजचं वय काढावं लागेल ना. आजचे वय म्हणजे आता हे 10 वर्षापूर्वी म्हणजे 10 वर्षानंतरचं, म्हणजे आता म्हणजे या 25 मध्ये आपल्याला परत 10 मिळवावे लागतील. तर आपल्याला आजचं वय कळेल. 25 आणि 10 त्याला किती वर्ष झाले? 35 वर्ष झाले. आता या 35 म्हणजे त्याला आणखी किती वर्षांनी 40 वर्षाचा होईल? आता आपल्याला 35 म्हणजे 40 वजा 35 केलं काय आणि 35 मध्ये किती मिळवले ते 40 होतील. म्हणजे या ठिकाणी असंच सांगते तुम्हाला मी की म्हणजे 35 मध्ये आणखी किती वर्ष मिळवावेत म्हणजे तो 40 वर्षाचा होईल.
तर 35मध्ये आणखी 5 वर्ष मिळवावेत, म्हणजे तो 40 वर्षाचा होईल. ते तो आणखी 5 वर्षांनी तो 40 वर्षाचा होईल. समजलं का? सूरजचं 10 वर्षापूर्वीचं 25 वर्ष वय होतं, तर तो आणखी किती वर्षांनी 40 वर्षाचा होईल? तर 10 वर्षापूर्वीचं वय 25 वर्ष होतं, तर त्याचं आजचं वय आपण 25 मध्ये 10 मिळवले, म्हणजे आजचं वय त्याचं 35 वर्ष आहे. तर आजचं वय 35 वर्षाचा आणखी तो किती वर्षांनी 40 वर्षाचा होईल? तर आणखी तो 5 वर्षानंतर 40 वर्षाचा होईल. आपल्या पर्यायामध्ये 5 वर्ष हे आहे का? त्या ठिकाणी 5 हे आपल्या पर्यायामध्ये आहे उत्तर.